नमस्ते, सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सर्वांच्या आवडती चटकदार खट्टी मिठी कुरकुरीत पाणीपुरी। पाणीपुरीमधील सर्वात अवघड भाग म्हणजे पुरी। तर ही पुरी छान कुरकुरीत आणि टम्म फुगणारी बनवायची असेल तर या पद्धतीने बनवा। तर मी येथे घेतला आहे 1 कप मोठा जाडसर रवा, यामध्ये 1/4 कप मैदा ॲड करायचा आहे। त्यानंतर 2 टीस्पून कडकडीत गरम तेल ॲड करायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा कप पाणी घेतले आहे मी आणि छान मळून घेतले आहे हे। तर अर्धा कपमधील 1/4 कप शिल्लक राहिले आहे। जास्त पाणी वापरायचे नाही, कारण जास्त पातळ रवा झाला तर पुऱ्या मऊ पडतात। त्यामुळे अशा पद्धतीने घट्ट मळून घेऊन 15 ते 20 मिनिटासाठी आपण याला रेस्ट देऊ आणि 15-20 मिनिटानंतर आपण हे परत एकदा छान मळून घेऊ। त्यानंतर याच्या पुऱ्या बनवून घेऊ। छोटे गोळे बनवून पुऱ्या बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे मी मोठा गोळा बनवून मोठं पान लाटून बॉटलच्या टोपणाने गोल मारून घेतले। तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या पाडून घेतल्या मी। पाणीपुरी बनवायचं प्लॅनिंग आज संध्याकाळी आहे, पण मी आज सकाळीच थोडा वेळ मिळाला, त्यामुळे पुऱ्या बनवून ठेवणार आहे। या पुऱ्या आपल्या 8 दिवस छान कुरकुरीत आणि जशाच्या तशा राहतात। त्यामुळे आपण वेळ मिळेल तेव्हा करून ठेवल्या आणि फक्त पाणी बनवलं तर लवकर बनते। त्यामुळे मी आज सकाळीच बनवून घेत आहे। तर या पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला छान कडकडीत गरम तेल करायचे आहे, अगदी धूर येईपर्यंत। त्यानंतर ह्या पुऱ्या अशा पद्धतीने सोडून तळून घ्यायच्या आहेत। तर मी एका वेळेस 7 ते 8 पुऱ्या टाकत आहे। तर त्यामधील माझी एखादी पुरी फुलत नाही, नाहीतर सर्व पुऱ्या फुलून टम्म होतात आणि छान कुरकुरीत बनल्या आहेत। आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार झाल्या आहेत, छान कुरकुरीत आणि टम्म फुगल्या आहेत। 7 ते 8 पुऱ्या फुलल्या नाहीत, त्या आपण रगड्यासाठी वापरू। तर बघा किती छान कुरकुरीत बनल्या आहेत। एक पुरी मी तोडूनही दाखवते। तोडण्याची इच्छा होत नव्हती, तरीही मी एक पुरी तोडून दाखवली आहे। तर या पुऱ्या आपण 8 दिवसांनीही वापरू शकतो, छान कुरकुरीत आणि अशाच टम्म फुगलेल्या राहतात। त्यानंतर आपण संध्याकाळी जी पाणीपुरी बनवणार आहोत त्यासाठी रगड्यासाठी अर्धा कप चणा भिजत घालायचा आहे आणि खट्टा मिठ्ठा पाणीसाठी अर्धा कप चिंच बिया काढून घेतली आहे आणि 10 ते 15 खजूर बिया काढून भिजत घालायचे आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आपण आता गोड पाणी, तिखट पाणी आणि रगडा बनवायला घेऊ। तर तिखट पाण्यासाठी आपल्याला हा मसाला बनवायचा आहे। तर एका पॅनमध्ये मी 2 टीस्पून जिरा घेतला आहे। हा हलकासा भाजत आल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून मिरी, 2 इंच दालचिनी घालून छान भाजून घ्यायचा आहे। हा भाजलेला मसाला आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला 1 चम्मच काळे मीठ आणि 1 चम्मच रेग्युलर मीठ घालून वाटून घ्यायचं आहे। तर याची छान बारीक पावडर झाली पाहिजे। आता आपण चणा जो भिजत घातला होता तो कुकरमध्ये घेऊ आणि यामध्ये आपल्याला 4 बटाटा आणि 1 टीस्पून मीठ घालून याला 2 शिट्ट्या देऊन घेऊ। त्यानंतर आपण गोड पाणी बनवायला घेऊ। तर खजूर आणि चिंच आपण जी भिजत घातली होती ती छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। यामध्ये 1 कप पाणी घालून मी बारीक केले आहे। त्यानंतर हे छान गाळून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप गूळ, अर्धा टीस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून मिरी पावडर
1 टीस्पून मीठ घालून छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये 1 कप पाणी ॲड करू आणि या गोड पाण्याला आपण छान उकळी येऊ देऊ। तर उकळी आल्यानंतर आपण 5 मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे। तर आपलं गोड पाणी तयार झालं आहे। त्यानंतर आपण तिखट पाणी बनवायला घेऊ। त्यासाठी आपल्याला 2 कप पुदिना, 1 कप कोथिंबीर, 7 ते 8 मिरच्या, 2 इंच आले आणि आपण जो पाणीपुरी मसाला बनवला होता तो सर्व मसाला, 1 टीस्पून चाट मसाला आणि यामध्ये आपल्याला एकदम चिल्ड पाणी घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे। तर हे चिल्ड पाणी घातल्यामुळे आपलं तिखट पाणी आहे ते छान ग्रीन बनतं, खूप छान कलर येतो याला। त्यानंतर मी येथे 1 लिटर पाणी ॲड केले आहे आणि थोडंसं टेस्ट करून बघते। थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी मीठ टाकलं आहे। गोड पाण्यासाठी आपण जी खजूर आणि चिंचची पेस्ट बनवली होती त्यातील थोडीशी पेस्ट मी या तिखट पाण्यामध्ये घातली आहे। तर आपलं तिखट पाणी तयार झालं आहे। आता रगडा बनवायला घेऊ। तर उकडलेले चणे मॅश करून घेतले आहेत। त्यानंतर बटाटाही हलकासा मॅश केला आहे। त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून चाट मसाला आणि 1 टीस्पून मीठ ॲड केले आणि छान मिक्स करून घेतले। यामध्ये आपण बारीक कट करून कांदाही वापरू शकतो। तर आपला छान रगडा, चटपटीत तिखट पाणी, खट्टा मिठ्ठा गोड पाणी आणि कुरकुरीत पुऱ्या बनून तयार झाल्या आहेत। आता टेस्ट करून बघू। वाह, मस्त। तर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।